नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की दोन्ही कपल रोमॅन्टिक डेटवर गेलेले असतात आणि आता त्या ठिकाणी ते दोन्हीही डिवोर्स पेपर घेऊन आलेले आहेत. नंदिनी आता जीवाला भाग पाडते त्या पेपर्सवर सही करण्यासाठी. त्यानंतर जीवाही अखेर डिवोर्स पेपरवर साईन करतो. पण मात्र नियतीला काहीतरी वेगळंच हवं असतं. त्या दोघांनाही आता कोर्टाकडून 6 महिन्यांची मुदत मिळते. तर जीवाला पुन्हा एकदा मोठी संधी मिळालेली असते आणि या 6 महिन्यात तो आता नंदिनीचं मन जिंकणार असतो. खरं तर जीवा ठरवतो की आता काव्याला पूर्णपणे विसरून आपल्याला नंदिनीवरच फोकस करायचा आहे. तेच दुसरीकडे आता काव्यसुद्धा खूप पुढे निघून गेलेली आहे. पार्थ हा काव्याला घटस्फोटाच्या पेपरवर सही करायला सांगतो, पण मात्र काव्य ते आता करत नाही. काव्य म्हणते की घटस्फोट दोघांच्या सहमतीने घेतला जातो, पण मात्र माझी आज सहमती नाहीये. तेच दुसरीकडे घटस्फोटाची माहिती कळल्यानंतर रम्या आता पार्थच्या जवळ येऊ लागते. महत्त्वाचं म्हणजे काव्याला विसरण्यासाठी आता पार्थसुद्धा रम्याच्या जवळ जात असतो आणि हे काव्याच्या लक्षात येतं. त्याचमुळे काव्य आता सावध होते आणि पार्थच्या जवळ येणाऱ्या रम्याला म्हणते की पार्थ फक्त माझा आहे.